ज्यावेळेस अगदीच आपण पाहतोय समोरच्या दिशेला फटका सजवला, एक सिंगल धाव इथून कन्वर्ट होत असताना एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 1 या अंकावरती आपण पाहतोय. शेवटचा सामना आजच्या दिवसातील 5:30 वाजलेत आणि इतका कालक दिसतोय. यावेळेस देखील चांगल्या चेंडूची फेक झाली, डॉट डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दुसरा चेंडू डॉट आलाय. 2 ओव्हरचा सामना आहे, चांगला खेळ इथे मैदानात दाखवणं अपेक्षित आहे. यावेळेस वाईट चेंडू, एक अवांतर धाव देखील इथून अंकित होत असताना धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतो 2 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. अगदी चांगली गोलंदाजी, स्लो ओव्हर गतीचे चेंडू फेकले जात आहेत. यावेळेस समोरच्या दिशेला चेंडू होता. तीन चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती 2 धावा आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी रवीच्या माध्यमातून पाहतोय. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे आणि इथून फलंदाज होईल साईनाथ देखील बाद. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. एक सिंगल धाव आले. दुसरीचा प्रयत्न राहुल कडून पाहतोय, परंतु एक सिंगल धाव इथे कन्वर्ट होत असताना एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 3 या अंकावरती आपण पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ऑन स्ट्राईकला राहुल 3 धावा खर्च करतोय. पहा आजच्या दिवसामध्ये कोण बाजी मारेल. पाऊस देखील होता, थोडंसं पिच देखील ओली आहे, चेंडू देखील स्किट होतोय, फटके देखील बसतायत, पाय देखील निसटतायत, परंतु क्रिकेट मात्र चांगलं खेळलं जात आहे. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसला. प्रमोद या चेंडूपर्यंत पोहोचेल का अगदी, आणि यावेळेस खराब फेकी होत्या. फलंदाज बाद झाला असता खरं तर आपण पाहतोय संतोष, परंतु इथे जर का विचार केला ना तर मिस हिट होता आणि त्यानंतर इथे 2 धावा येत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या अंकावरती. गोलंदाजी मार्कवरती अजय आहे. ऑन स्ट्राईकला संतोष. यावेळेस अगदी क्लास करायचं होतं, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता. एक सिंगल आले. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. पहा चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. एक सिंगल धाव इथून कन्वर्ट होत असताना
यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. 4 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत नाही. झेल ड्रॉप. झेल कोणाचा सोडलाय तर राहुलचा. त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. एक एक धाव खूप महत्वाची आहे ते टीमसाठी आहे. 2 चेंडूमध्ये 2 सिंगल आल्या. संतोष ऑन स्ट्राईकला. आता धावफलक 7 या अंकावरती पाहतोय. यावेळेस त्रिफला उद्ध्वस्त. फलंदाज बाद. पहा शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. धावफलकावरती धावसंख्या 7 पाहतोय. 2 गडी बाद झाले आहेत धामणी टीमचे. पहा डावखुरा फलंदाज ऑन स्ट्राईकला आहे. यावेळेस पहा डॉट चेंडू आलाय. पहा किपरच्या हातामध्ये चेंडू असेल तर धाव दिली जाणार नाही. या हे देखील लक्षात ठेवायचं आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा इथे खराब यष्टीरक्षण आपण पाहतोय रोहिदास यांच्या माध्यमातून. एक सिंगल धावले. दुसरीचा प्रयत्न झालाय. खराब पैकी इथे आणि तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झालाय. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 9 या अंकावरती. शेवटचा चेंडू आहे. पहा 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर. यावेळेस पहा अगदीच ब्लॉक होल्ड मध्ये चेंडू फेकला होता. एक सिंगल आला. दुसरीचा प्रयत्न होईल का? फलंदाज होईल इथून देखील बाद. पंच एक सिंगल धाव ना. ओके 11 धावसंख्येची गरज आहे. येणार चेंडू आहेत 12. लगेच मैदान सोडा टीम कोशाणी संघ. धामणी टीम आपण देखील लगेच जायचं मैदानाच्या आतमध्ये.
लय फरक पडला. यावेळेस डॉट चेंडू आलाय. अजय ऑन स्ट्राईकला. यावेळेस लॉंग ऑफ मध्ये फटका सजवलाय आणि फलंदाज इथून होईल बाद. पहा रवी ऑन स्ट्राईकला. आता नवीन फलंदाज रोहन मैदानाच्या आतमध्ये. 11 धाव संख्येचा टार्गेट यावेळेला सुरेख फटका. इथून एक धाव कंप्लीट होत असताना आपण पाहतोय. चांगली रनिंग विकिन द विकेट म्हणावी लागेल यावेळेस. रोहन ऑन स्ट्राईकला. 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. धावफलकावरती आपण पाहतोय 1 धाव आले. 10 धाव संख्येची गरज आहे. इथून 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. माफी असावी. 9 चेंडूंमध्ये 10 ची गरज आहे. 9 मध्ये 10. यावेळेस अगदीच फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय. डॉट डिलिव्हरी आली इथे. डॉट चेंडूची सांगता झाली. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसलाय. फक्त 10 धावांची गरज आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद झाला आहे रोहन. यावेळेस लॉंगर मध्ये फटका. एक सिंगल धाव आले. दुसरीचा प्रयत्न होईल का? एक सिंगल आल्या. एका धावेच्या मदतीने 2 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू 6-6 मध्ये 9 पाहिजेत. यावेळेस पहा अगदीच आकाश ऑन स्ट्राईकला. 6 मध्ये 9 ची गरज आहे. यावेळेस स्लोवर गतीचा चेंडू आपण पाहतोय. डॉट चेंडू आलाय.
यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसला आहे आणि यावेळेस फलंदाज होईल बाद. यावेळेस पहा अगदीच फलंदाज बाद असेल. ओके, वाईट चेंडू असेल. चार मध्ये 8ची गरज आहे. यावेळेस पहा 4 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस पहा अगदी जर का बॅटला स्पर्श जरी झाला असता तरी चेंडू बाहेरच होता, परंतु इथे डॉट डिलिव्हरी आले. 3 चेंडू मध्ये 8ची गरज आहे. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय आणि ते जेल ड्रॉप. आणि यावेळेस रवी बाद असेल, कारण रोहितने पिच सोडलंच नव्हता आणि यावेळेस फलंदाज होईल बाद. आता चेंडू असतील 2 चेंडू 7ची गरज आहे. दोन चेंडू 7ची गरज आहे. इथून ज्यावेळेला सॅक्रॉस द लाईन केला होता, एक सिंगल आल्या, दुसऱ्याचा प्रयत्न झालाय. आता 1 चेंडू 6ची गरज आहे. षटकाराची गरज आहे. पहा 1 मध्ये 6ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग म्हणजे षटकार हवाच. यावेळेस पहा 1 चेंडू 6ची गरज होती. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि ते विन होतोय धामणी संघ.